Yes, mark your present, all of you. Okay. First, tell me, is the screen is visible to all of you? स्क्रीन दिसते का माझी सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके. Yes, for fifth standard, you have completed Roman numerals, right? Right? You have completed Roman numerals. Then in that you have solved problem set 1 and problem set 2. Okay. Am I right? You have solved your problem set 1 and problem set 2. Okay. Okay. So now you all have books. अनिकेत बुक आहे का तुझ्याकडे? Okay. And the other student, can you tell me your name? Fifth standard. कर्णिका, राइट? येस, माइक चालू करायचा आहे. मला नाव कळेल का स्टुडंटचा? कर्णिका कमलाकर वारी. ओके, यू आर फ्रॉम फिफ्थ स्टैंडर्ड. यस. मराठी और इंग्लिश मीडियम? मराठी. ओके ओके, यू कैन पुट ऑफ. Yes, now for fifth standard students will now solve problem set 1 question number 2. ओके, प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 2 तुम्ही सॉल्व करायचा आहे. and you all know, as you all know, I will tell you to show your book. ओके, क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करून झाल्यावर मला सांगायचं आहे चॅट बॉक्स मध्ये, मग मी तुम्हाला बुक शो करायला सांगणार आहे. ओके. अनिकेत, कर्णिका, have you understood? यस मॅम. ओके, सॉल्व करायचा आहे क्वेश्चन नंबर 2, प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 2. Yes, Karnika, if you have your book, you can write the question in Marathi. Yes, for standard 6. Your lesson number 1 has completed. Yes, your lesson number 1 is basic concepts in geometry. हा लेसन कंप्लीट झाला आहे तुमचा प्रमिता? Yes. भूमितीतील मूलभूत संबोध हा लेसन कंप्लीट झाला आहे. ओके. So, ma'am have taught you about line segment and lines, points, okay, rays, then parallel lines. Okay, so you will solve this question. Okay, you will solve this question. They have given you lines, you have to name them. Okay, बघा तुम्हाला इथे काही लाईन्स काढून दिलेल्या आहेत, तुम्हाला त्या रेषांची नावे लिहायची आहेत. ओके, सिक्स स्टँडर्ड. प्रमिता, अंतरा, समजलाय का? बुक असेल तुमच्याकडे? येस, इफ यू हॅव युअर बुक, पेज नंबर 4 काढायचा आहे तुम्ही, आणि इथे तुम्हाला लाईन दिलेल्या आहेत, त्यानुसार बॉक्स मध्ये त्या लाईन्सचे नेम्स लिहायचे आहेत. ओके, आय एम जस्ट रिवाइजिंग वॉट एव्हर मॅम हॅव टॉट यू. तुम्हाला जे काही शिकवलं गेलं आहे त्याची मी रिव्हिजन घेत आहे. यू हॅव टू write your answers in the notebook and I will ask you to show your notebook. Okay, for fifth standard ची आता जी मुलं जॉईन झाली आहेत
फॉर देम तुम्हाला प्रॉब्लेम सेट 1 चा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करायचा आहे. ओके, यू हॅव टू सॉल्व क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 1 अँड फॉर 6 स्टँडर्ड तुम्हाला पेज नंबर 4 वरचं लाइन्सचे नेम्स लिहायचे आहेत. ओके, आफ्टर completing just write complete in the chat box. Just write complete or done in the chat box. फॉर अंतरा आपला हा लेसन आहे पहिला भूमितीतील मूलभूत संबोध. ओके, हा लेसन आहे त्यामधलं पेज नंबर 4 वरचं रेषा दिलेल्या आहेत. ओके, छेदणाऱ्या रेषा आणि समांतर रेषा. इंटरसेक्टिंग लाईन अँड पॅरलल लाईन. छेदणाऱ्या रेषा आणि समांतर रेषा. रेषा काढून त्यांना रिस्पेक्टिव्हली बॉक्स मध्ये नावं लिहायची आहेत. ओके, समजलं? येस. का बुक मध्ये? नोटबुक मध्ये. बुक मध्ये. ओके. वहीत तुझ्या वहीत नोटबुक मध्ये. ओके. येस, अदर 5th स्टँडर्ड स्टुडंट हॅव यू अंडरस्टूड? आता मी काय सांगितलं आहे सगळ्यांना समजलंय का? 5th स्टँडर्ड मॅम, साक्षी. येस, मी आता पहिल्यांदा जॉईन झाली आहे, मला हा चॅप्टर येत नाही. ओके. ओके कर्णिका, आय विल शो यू द लेसन. एक क्विक रिव्ह्यू घेऊया आपण, देन यू कॅन राईट द आन्सर्स. ओके, yes Pramita, wait for a while. Okay, कर्णिका इथे बघायचं आहे, एक शॉर्ट रिव्ह्यू देणार आहे मी, फक्त शॉर्ट मध्ये लगेच समजावून सांगणार आहे. एव्हरी 5th स्टँडर्ड स्टुडंट, इफ यू आर रायटिंग देन इट्स गुड. तुम्ही सुद्धा इथे लक्ष द्यायचं आहे. अनिकेत, साची, साहिल. ओके, सी तुम्हाला रोमन संख्या चिन्ह हा लेसन शिकवला आहे. शी इज न्यू स्टुडंट. येस, सो आय एम रिवायझिंग फॉर हर लिटिल वाईल. येस कर्णिका, आपण अशा प्रकारचा क्लॉक पाहिला असेल. ओके, या क्लॉक मध्ये हे जे सायन्स दिसत आहेत त्याला रोमन चिन्ह म्हणतात. ओके, त्या देखील संख्या आहेत. जसं आपण देवनागिरीमध्ये 1 2 3 लिहितो, इंग्लिश लिपीमध्ये 1 2 3 4 लिहितो, तसं ही रोमन लिपी आहे त्यामध्ये 1 2 3 हे असं लिहिलं जातं. ओके, रोमन लिपीमध्ये रोमन लिपीमध्ये अशा प्रकारे अंक लिहिले जातात. येस, ओके. इफ यू लर्न दिस, जर तू हे पाहिलंस आणि आपल्या नॉर्मल घड्याळाला त्याच्याशी कम्पेअर केलंस तर यू कॅन सी रोमन अंकात हा आपला 1 आहे, नॉर्मल आपण लिहितो. येस, त्याला रोमन मध्ये आय असं लिहिलं जातं. 2 ला 2 आय लिहिले जातात. ओके, 3 इज लाईक 3 आय.
येस, हे लर्न करणंच गरजेचं आहे. ओके, सॉरी आय फॉरगॉट. कर्णिका. ओके, कर्णिका. कर्णिका हे तुला अशा प्रकारे पाठच केलं पाहिजे. येस. 3 4 यू विल राईट. 4 साठी आय वी वापरलं जातं. ओके, मुख्यतः 5 साठी वी वापरला जातो आणि 4 हा 5 पेक्षा एकाने कमी आहे. बरोबर. 5 - 1 इज इक्वल टू 4. म्हणून इथे या 5 च्या अगोदर हा 1 घेतला जातो. ओके, तुझी पहिली सुरुवात आहे. तर कर्णिका, तू फक्त एक काम करायचं आहे. यू विल राईट 1 to 10 नंबर्स इन रोमन. तू फक्त 1 to 10 नंबर्स रोमन मध्ये लिहायचे आहेत. लाईक 1 आय, 2 डबल आय, 3 3 times I, 4 I V, 5 V, 6 V I, 7 V double I, 8 V 3 times I, 9 X and before I, and 10 is X. ओके, कर्णिका, हे असं लिहायला घ्यायचं आहे. तू पहिले ही सुरुवात कर, देन याच्यानंतर तुला प्रॉब्लेम सेट सोडवता येईल. येस कर्णिका, समजलाय? येस प्रमिता, आय हॅव नोटेड दॅट यू हॅव डन. प्लीज वेट फॉर अ वाइल डियर. येस कर्णिका, माइक ऑन कर बेटा. हो. हॅव यू अंडरस्टूड? येस. ओके, हे बुक मध्ये लिहून घे तुझ्या नोटबुक मध्ये. And then try to solve a problem set number 1. Okay, I can't repeat a whole chapter, dear. Yes, I can't repeat the whole chapter only for you. That's why I am telling the basic. हे जर तुला आले 1 to 10 numbers, पुढचे तू लिहू शकतेस. Yes. Okay, just try to write this. Okay, Aniket, Pramita has completed. Okay, I have to show this also. Okay, now I will check yours from my laptop. Okay, Pramita. Okay, Pramita, show me your book. I can't see it properly. Can you show it again? Okay, you can put on mic and tell me the answers, Pramita. Yes, Pramita, you can put on mic and tell me the answers. Yes, ma'am. Ma'am, the first one was Hmm. intersecting line. The Yes, second one was parallel line, and the yes. third one was intersecting line. Okay. How the third one is intersecting? Yes, Pramita. Ma'am, because the first line was not parallel to the second line. Okay. Okay. Now, can you solve your problem set 1 on this? Yes, ma'am. Yes. Okay. Stop. Solve. मॅम आता न्यूज सॉल्व करायचंय की ते पहिलेलं केलेलं आहे तेच दाखवायचंय? No, new solve करायचा आहे. We are revising it, dear. So you have to solve again. ओके. Okay. Yes, Karnika, have you completed writing this? रफ करू शकते का मी बोर्ड? मॅम. Yes. येस मॅम. Okay. म्हणजे आता तो सराव संच वन करायचा आहे का? हो करायचा आहे.
Okay. Right. Yes, Aniket has completed, right? Aniket, will you show me your book? Wait. Yes. Okay. Okay. Good. So, what about Sahil and Sachi? Have you completed? Have you completed writing? Yes. Tell me if you have completed question number two. Okay, let it be. So, Aniket, you will next write question number three. Okay, you will write question number three now. क्वेश्चन नंबर 3 लिहायचा आहे fill in the empty boxes. ओके, empty boxes ज्यामध्ये नंबर दिलेला आहे, अर्ध्या ठिकाणी तिथे रोमन अंक लिहायचा आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला रोमन अंक दिलेला आहे, तिथे नंबर नेम लिहायचा आहे. ओके, whoever has done please write your name in the chat box. झाला लिहून, त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचं आहे. Yes, problem set 1, question number 3. What about Sachi, Sahil? Why you are not answering? Have you completed writing? You all are writing or not? Yes, tell me. You all are writing or not? चला लिहा सगळ्यांनी पटापट. Okay, Pramita, you just have to solve question number 1 on of practice set 1. Okay, you just have to solve question number 1.
Look at the figure alongside and name the following. In the figure, you have to show collinear points, rays, line segments, and lines. Okay, after completing these two questions, I will take. Okay, Pramita, you have completed all the questions. Very good. Yes, Aniket, have you completed question number 2? Have you completed? Sorry, question number 3. Filling the empty boxes. Have you completed? I will I will take some common exercise for both fifth and sixth standard. Once you completed the questions I have given to you, please let me know in the chat box. Okay, once you complete whatever I have given you just now, please let me know in the chat box. Okay, Pramita has completed. What about the others? Karnika, have you completed writing your 1 to 10 Roman numbers? Yes, have you completed? Yes, ma'am. Okay, so we will now write from 11 to 20. Okay, we will now write from 11 to 20. What about Tanmay, Sachi, and Antara? Okay, Aniket has also done. Okay, so now I will write here a question for all of you. Okay, now I am writing the question. This question will be for all fifth and sixth standard students. Okay, you have to write 1 to, sorry, you have to write 1 to 20 Roman numbers. Roman numbers. मॅम सिक्स्थ Yes, स्टँडर्ड पण घ्यायचंय. yes, for both. I have ओके. mentioned for both. सगळ्यांनी 1 ते 20 रोमन अंक लिहायचे आहेत. चला, आता मी जे काही एक्सरसाइज देणार आहे that will be same for all of you, for all fifth and sixth. Okay, मॅम yes. मॅम मला 1 to 10 पर्यंतच येत आहेत फिफ्थ रोमन ला नंबर. शिकवले होते ना? यस मॅम. मग 1 to 10 पर्यंत येतात तर 10च्या पुढचे पण यायला पाहिजे. 11 कसं लिहिणार आपण? हा आपला 10 असतो, x म्हणजे 10, बरोबर? मग 11 xi, then 12 x double I, 13 x triple I, 14 x iv, 15 xv. अशा प्रकारे लिहायचं आहे. चला सुरुवात करा. अंतरा माइक ऑफ करायचा आहे. Yes, Karnika, are you getting how to write 11 to 20? येस मॅम. Okay, right. Chalo everyone, write 1 to 20 Roman numbers and I will ask you to put on your camera, video, and you will show me. Okay? Once you're done,
Right, done or completed. Okay, Pramita has completed. Yes, Pramita, will you show me your book? Yes, Pramita, will you show me? Okay. Yes. Okay. मॅम Yes. मॅम 20ची काय येईल 20? Double X. ओके Yes. अजून कोणाचा झालाय? Karnika. Okay, Karnika, will you show me your book? You can put on a video. कॅमेरा ऑन करायचा आहे आणि मला बुक दाखवायचं आहे. Yes. Okay, you can put off. Now, anyone else has completed? Anyone else has done? What about the fifth standard students? अनिकेत झालंय का लिहून? Okay, Pramita, will you show me your problem set? Okay, Aniket, right. मॅम शो करू? Yes. I'm unable to see as there is very low light, right? Okay. Okay, good one. Good girl. Yes, anyone else? अंतरा झालाय का तुझं? नो मॅम Okay. राईट फास्ट आपल्याला पुढचे वर्कशीट घ्यायचे आहे पुढची काही ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे दॅट विल बी सेम फॉर ऑल ऑफ यू ओके अनिकेत विल शो ना येस अनिकेत शो मी योर बुक I can't say it dear okay okay नेक्स्ट सी आता तुम्हाला you have to do whatever I am telling you okay this is both for fifth and sixth standard yes do as directed तुम्हाला कोणत्याही प्रकारचं गणित देण्यात येईल ओके दॅट मे बी ऍडिशन दॅट मे बी मल्टिप्लिकेशन और इट मे बी subtraction or division okay it may be anything you have to solve it yes you all are ready सगळ्यांनी रोमन नंबर संपवायचे आहेत सगळ्यांनी रोमन नंबर कंप्लीट करा लवकर मॅम येस मॅम आम्हाला पॉइंट्स मध्ये डिव्हिजनचं पॉइंट्स मध्ये आन्सर काढणं नाही शिकवलंय. okay okay I will not give that one yes see so we are going to start with additions let me check some Completed. sums okay
येस. अंतरा बुक दाखवायची आहे मला. Seven. ओके ओके, ऑफ करायचा आहे माईक, कॅमेरा सॉरी. नाउ हियर वी आर. ओके, दिस ॲज द क्वेश्चन इज डू ॲज डायरेक्टेड. मी कोणत्याही प्रकारचं गणित तुम्हाला देणार आहे, यू हॅव टू सॉल्व इट. ओके, solve this. This is addition. Solve this. Ma'am, over. Okay, write the answer in chat box. There should not be 9. Okay, yes, it's 8007. Okay, the answer is 8007. Yes, everyone, you all got this answer? Yes, ma'am. Okay, it's 8007. Now, you have, I'm giving you a number. You have to write it in a words. Okay, I'm giving you a number. Yes, write it. Write it in a word. What number is it? लिहा चॅट बॉक्स मध्ये आन्सर लिहा. अनिकेत, what are you doing? Yes, it's 10,000. No, it's 10,000. It's not thousand. It's 10,000. 10,000. Okay, काय आहे हे? 10,000. Now, add this. And now no one will tell me the answer. I will ask you to show your book. No one will tell me the answer. Okay, Pramita, let everyone solve. Yes, done. We will solve one more and then I will ask you to show me your book. Okay. Okay. So next is solve this.
Done? Okay. Okay. Now you will show me your book. First, okay. Antara. Antara, you will show. Yes, ma'am. Okay. Your first one is correct. What about the second one? Show me the second one properly. Very good, Antara. Good one. Next is Karnika. Okay, wait dear. Yes, now show me. Okay. Next is Pramita. Pramita, will you show me? 9, 2, 4, 3. Okay, good. Okay, Aniket. Aniket, show me your book. House 7. There should be 9. 9, 2, 4, 3, 6. Okay, Aniket? 6 plus 2 plus 1 is 9. Okay, so now we will take the next one. Now we will take a subtraction problem. Okay, subtraction problem. See it properly and solve it properly. Okay. Okay, solve this. Solve this now. मॅम Yes. म्हणजे मी आता कन्फ्युज झाले. 6 मधून आपल्याला घ्यायचंय का 5? 5 मधून 6 मायनस नाही होणार, मग आपल्याला एक घ्यावा लागणार इकडून. मग आपण काय करणार, 2 मधून एक कट करणार आणि 5 ला 15 करणार, 15 करणार. ओके. येस. एकदम नीट लक्ष देऊन सॉल्व करायचं आहे. बघा इथून सॉल्व होतं का, 5 मधनं 6 मायनस होऊ शकतं का? नो. सो यू विल टेक 15 मायनस 6. मग इथे 15 घेतल्यावर काय होणार? चला सॉल्व करा. मॅम ओव्हर. ओके. मॅम ओव्हर. Okay, let others write, then I will say the answer.
Okay, write your answer in chat box. Yes, Pramita, Dheeraj, write your answer in chat box. Yes. Will you show me the method now? How you found it? Will you show me your book, Pramita? Wait, wait. Yes, I can't see it. Okay. Yes. Yes, all of you have understood. सगळ्यांना समजले आहे का मेथड हाउ टू सॉल्व? You all got the same answer? Yes, tell me, you all got the same answer? Okay. मॅम Yes. मॅम म्हणजे आता आता दोन मधनं एक इकडे घेतला तर 1 मधून 2 ही नाही जात. मग आता मधून इकडे घेतला तर 12 होतात. 11. ओके, यामध्ये नॉर्मल मेथड नाही यूज केली आहे. येस, सबट्रॅक्शनची थोडी वेगळी मेथड आहे. कॅरी आउट सबट्रॅक्शन आहे. येस, कॅरी आउट सबट्रॅक्शन तुम्ही 5th स्टँडर्डला केला आहे, राईट? एम आय Yes. राईट? येस, सो यू शुड नो. कोणताही नंबर सबट्रॅक्ट करताना, येस, कोणताही नंबर सबट्रॅक्ट करताना काय करायचं आहे? 10 और 100 दोन्ही साइडला ऍड करायचा आहे. दॅट इज दिस मेथड. ओके, त्यामुळे जो डिफरन्स आहे दोघांमधला तो सेम राहतो. ओके, सो नाव दिस इज ऑल डन फॉर टुडे. येस, आपण फक्त एक प्रकारे तुमची छोटीशी रिव्हिजन घेतलेली आहे. Your homework related to this will be posted on your Google Classrooms. Okay, so now here we are stopping. Yes, कोणाला काही डाऊट आहे का? आज फक्त तुमची रिव्हिजन झालेली आहे. देर इज नथिंग लाईक अ डाऊट. देर नथिंग शुड बी लाईक अ डाऊट. ओके, जे काही मॅमने तुम्हाला शिकवलेलं त्यावर थोडीशी रिव्हिजन घेतलेली आहे आपण. ओके सर, इफ यू हॅव. येस मॅम मी गुगल क्लासरूमला जात नाहीये. Okay, I will ask ma'am to forward you the same link. Okay, लिंक पाठवली जाईल, त्यावर क्लिक करून जॉइन व्हायचं आहे. Yes, now you all can leave the class. Bye bye everyone. Bye. मॅम Bye bye. Yes. मॅम म्हणजे मी गुगल क्लासरूम वर गेले पण मॅम तिथे एव्हरी ऑन देअर अकाउंट दाखवत आहे. काय दाखवतंय? म्हणजे त्याच्यावर परत आमचं हे येतं योगिता म्हात्रे म्हणजे अकाउंट. नाही, जी लिंक मॅमने तुम्हाला पाठवलेली आहे तिथूनच ओपन करायचं आहे. डायरेक्ट गुगल क्लासरूम वर नाही जायचं. जी लिंक मॅमने पाठवलेली आहे ती ओपन करून गुगल क्लासरूम वर जायचं आहे. मेल आला असेल तो चेक करायचा आहे तुमच्या जीमेल वर. ओके,
ओके. Okay. Bye. बाय टेक. Bye bye. Yes, Pramita, you want to say something?